ते खोटं बोलून जन्मतारीख घेतली हे पण साबित होते ना. मी खोटा अक्का बघ पुरावा सकट सिद्ध करू की आपण. बोल. तू आलाय मोठा बॅरिस्टर आणि तुला किती वेळ लागतो रे खोटे पुरावे गोळा करायला. पण तो तसा काय बोललाच नाही, तू कशाला त्याला बोलते. मागे फिर, मागे फिर. काय तुझं इथे? जा जा, चल चल तुझ्या घरात जा. फिर फिर मागे. हा तुमचं चालू द्या, तुमचं चालू द्या. हा अरे मला माहितीये कोण कोणाला काय बोलते ते. आणि काय रे आपली पार्टी फोडून तू दुसऱ्या पार्टीत गेलाय आणि तिकडची वकिली करतो काय तू. हे बा अक्का, वकिलीचा प्रश्न नाहीये, खरं खोटं हा प्रश्न आहे. बोलले मी खोट, काय करशील सांग ना. खोटं बोलून मी जन्मतारीख मिळवली. आणि ही देणार होती का खरं बोलून पत्रिका. अगं पण अक्के त्यासाठी तू खोटं बोललीस. हा बोलले खोटं. अरे इथे कोण धुतल्या तांदळासारखं आहे, सगळेच खोटं बोलतात. अक्के अक्के सगळे आणि डॉलीबाई ह्याच्यामध्ये फरक आहे. हो का, तुमचं तुम्ही बघून घ्या. इथे मला माहितीये कोण काय आहे ते, मला सांगायला नकोय, कळलं का. उगाच तमाशा करू नकोस, नंतर आपण सविस्तर बोलूया. का मला कसली चोरी, मी काय खोटं बोलते. अक्का जरा थंड घे ना, तू शांत बस ना जरा. अरे सत्या तू आवाज कमी कर, खाली काढून बोल, समजला ना. माझ्याशी बोलतोय हे लक्षात ठेव. तू आवाज खाली कर. काय सारखी मगासपासून भांडते का. सत्या ऐक ऐक तुझ्या भाईचं ऐक. अक्का हा महाराज, मला तुमच्या घरगुती भांडणात काही देणं घेणं नाही, पण मला माझ्या महाराजांनी जे सांगितलंय ते मला सांगावंच लागेल. बाई हे जे ग्रह माझ्या कानात येऊन बोलले ना ते चुकीचं आहे, हे मी मान्यच करू शकत नाही. आता जे काही मी सांगणार आहे ते तुमच्या देवाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. काय सांगतोय मी, जरा शांत बसा. हो हो मी सांगतोय त्यांना, सांगतोय बाईंना. बाई तुमच्या पत्रिकेत मला स्पष्ट दिसतंय की तुमच्यामुळे देवाच्या आयुष्यात फार मोठं वादळ येणार आहे. इतकं मोठं वादळ की ज्याची तुम्ही कधी कल्पनाच केली नसेल. या वादळापासून तुम्ही देवाला वाचवू शकता. एक हात जोडून विनंती आहे, काळजी घ्या. देवा येते. डॉलीबाई का. आई डॉलीबाई का. बाई समुद्र मंथनात जसे अमृत तसेच हलाहल म्हणजे विष निघते. लक्षात ठेवा, या ज्योतिषाचा शब्द आहे, या ज्योतिषाचा शब्द आहे. डॉलीबाई थांबा ना. काय डॉलीबाई अपसेट आहात का तुम्ही. नाही. डॉलीबाई तुम्ही आहात. डॉलीबाई कशावरून. बघा ना, तुम्ही त्याच्याकडे काही न बोलता या इकडे आला. तुम्ही आपल्याकडे बघत पण नव्हता. डॉलीबाई आपण ओळखतो. पण मी तुम्हाला किती ओळखते ना यावर आता खरंच मला डाऊट आहे. डॉलीबाई काय बोलताय. मी अपसेट आहे हे कळतंय, मी का अपसेट आहे हे कळत नाहीये. खरंच नाही डॉलीबाई, नाही माहिती आपल्याला. माझं लग्न झालंय, मला एक मुलगा आहे, हे तुम्ही का लपवताय सगळ्यांपासून. तुम्ही खोटं बोललात सगळ्यांसमोर, मला खोटं बोलायला लावलं आणि त्यानंतर तुम्ही मला विचारताय की मी अपसेट काय, मग खुश होऊ का. सगळे 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 खोटं बोलताय. मी ज्या देवाला ओळखते ते खोटं बोलत नाहीत. सगळं काय प्रकार आहे. हो डॉलीबाई तुम्ही ना गैरसमज नका करून घेऊ. बघा आपली अक्का आहे ना ती एकदम जुन्या विचाराची. तिला समजा कळलं असं की आपली होणारी बायको, तिचं अगोदर लग्न झालंय, तिला एक मुलगा आहे,
नाही खपून घ्या. म्हणून आयुष्यभर खोटं बोलत राहायचं पण? नाही डॉलीबाई, आपण सांगणार आहोत ना तिला. आपण अक्काला सांगणार आहोत. एक वेळ आली ना की आपण तिला नक्कीच सांगणार आहोत. समजा तिला आपण आत्ता सांगितलं ना डॉलीबाई, तर ती आपलं लग्न लावून नाही देणार. डॉलीबाई, आपण नाही राहू शकतो तुमच्याशी. अहो, दिवसापासून रात्रीपर्यंत, रात्री झोपेत सुद्धा ना तुम्हीच दिसता आपल्याला. डॉलीबाई, हा देवा जिंदगीबद्दल कधीच काही विचार करत नव्हता, कधीच मरणाला घाबरत नव्हता. डॉलीबाई, जेव्हा आपण तुमच्यावर प्रेम करायला लागलो ना, त्यापासून आपल्याला ह्या जिंदगीवर प्रेम वाटायला लागलो. आपल्याला मरणाची भीती वाटायला लागली. आपण दोघे एकत्र आलो तर खूप काहीतरी डेंजर होणार आहे, खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे. आपण तर लय घाबरलो. डॉलीबाई, एक सांगतो तुम्हाला, आपली फिलिंग आपल्याला सांगत होतं, जेव्हा तुम्ही आपल्या बरोबर असाल ना, ते आपल्याला काय पण होणार नाही. डॉलीबाई, आपण एक वेळ श्वास घ्यायला विसरू, आपण तुम्हाला नाही विसरू शकत. डॉलीबाई, आपण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. 100% सगळं डेफिनेटली नीट होईल. वीर भावा, आणि त्यासाठी मला काही करायला लागलं ना तरी मी ते करेन. फ्युचर बापू देवा, या जगात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोण असेल ना माझ्यासाठी, तर ती म्हणजे आई. आणि आई, मी तुझा मुलगा आहे ना, हे माझ्यासाठी इनफ आहे. म्हणजे हे सगळ्या जगाला कळायला हवं असं काही नाहीये, रादर त्याची गरजच नाहीये. आणि यू गाईज डोंट वरी. हे बघा, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना, तोपर्यंत हे कोणालाच नाही कळणार. आय प्रॉमिस. हे कबीर बाबा, बस काय काळजी करू नको. अरे आपण आहोत ना, सगळं नीट करू आपण. ऑफकोर्स. आणि आई, हे बघ, आजपर्यंत ना मी तुला माझ्यासाठी खूप कॉम्प्रोमाइज करून जगताना बघितलंय. आता कुठे तुझ्या जर्नीची एक मस्त सुरुवात होते. सो मला ना आता तुम्हाला दोघांना असं लाईफ फुल जगताना बघायचंय, मस्त धमाल करताना बघायचंय. आणि त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी मी करेन. कसं आहे ना, म्हणजे खरं तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही तुला कन्सोल करायला हवं होतं, तर एक्झॅक्टली उलट घडतंय. तू आम्हाला कन्सोल करतो. तेव्हा आज माझ्या आयुष्यात आले. ऑफकोर्स त्यांची एक स्पेशल जागा आहेच, पण तुझी जागा कधीच कुणी घेऊ शकत नाही माझ्या आयुष्यात. आई मुलाचं नातंच असं असतं ना. सिंगल पेरेंट म्हणून तुला वाढवताना खूप प्रॉब्लेम्स फेस केले तुम्ही. वादळं आली, पण त्या सगळ्यातून पार पडले. आय एम शुअर यातून पण काहीतरी मार्ग निघेल. अँड डोंट वरी, आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. आय ट्रस्ट यू आई. मी आलेच. ओ डॉलीबाई, कुठे चालला? डोंट वरी, तुम्ही माझ्याबद्दल काय खोटं सांगितलंय ते मी नाही सांगणार आहे कुणाला. पण काही गोष्टी आज आत्ताच क्लिअर होणे गरजेचे आहे. गब्बर, माझ्या सोन्या, माझा राजा, तू खा. तुला जे पाहिजे ते खा. हे संपला ना तर आणून देतो, पण तू थांबू नको, तू खात राहा. नाही, आताला एवढं बाद झालं. जेवणाचं बघून नंतर हे तर संपू दे पहिला. संपव सगळं संपव. काय तुझं पोट भरलेलं असणार की थोबड बंद असतं? नाही तर काय, हे आपल्याला केवढा टेन्शन आलेला. त्या बुवा समोर काय पचकतो का काय? नशीब काय बोलला नाही. ते मगाशी डॉली वहिनीच्या मुलाचा विषय निघाला होता ना. कुणाचा मुलगा? का ना तू का ना, डॉली वहिनीच्या मुलाचा विषय निघाला ना, तर म्हटलं हा पटकन कबीरचं नाव घेतो की काय. नशीब काय बोलला नाही. काय बोलायचं होतं का? मी बोलू का अक्काशी? हे अक्का, गप ना. अक्काचा बुक्का देऊ काय तुला? तू खा ना, तू थांबू नको, तू खात राहा. गप्पर, माझ्या सोन्या, ही बोलायची डोकं चालवायची कामं तू नको करू. तू नको त्याचं टेन्शन घेऊ, ते आम्ही करू ना. तू फक्त खायचं काम कर. तू तोंड उघडला की चरायचा, एवढाच लक्षात ठेव. तू खात राहा. काय बोलायचं असेल तर मला सांग ना.
तू कशाला एवढं टेन्शन घेतो? बाळा, मुळात तू बोलणं हे टेन्शन घेण्यासारखं आहे रे. हे बघ, बाकी आम्ही सगळी कामं करतो, तू कसलाच विचार करू नको. तू फक्त खायचा विचार कर. घे खा. हे वकील, आपल्याला ते पत्रिका कुंडली याच्यातला जास्त काय कळत नाही. पण तो बुवा जे काय बोलत होता ना, त्याच्यावर आपला 1% पण भरोसा नाही. आयला हो रे. पण मी काय म्हणतो, एवढ्या लवकर टेन्शन घेण्यात काय अर्थ आहे? नंतर विचार करू ना, जेव्हा वेळ येईल तेव्हा. आणि असं मोठं काय संकट येणार आहे जे आपण डील नाही करू शकत? काय आपल्याला तर आहे ना त्या बाबाच्या बोलण्यातच दम वाटतो. आपल्या भाईच्या जीवाला खरंच धोका असणार, त्यातर उगाच कशाला कोण असं बोलेल? अरे हाटा, आपण असताना भाईला काय होणार आहे? कोणी आडवा आला ना तर त्याला तिथेच गार करू. आला तो बुवा जे काय बोलला ना ते भेद्यातनं जातच नाही. आयला हो रे सत्य. तुला तर माहितीये ना, आईला काही झालं तर आपली काय कंडिशन होती ती. हे पांडे, हे सत्या, आपण आपल्या भाईला सांगूया का जर अक्काचं ऐकत जा म्हणून? अरे अक्का आपल्या भाईच्या चांगल्यासाठीच बोलते ना. अक्कानं भाईचा कधी वाईट विचार केलाय का रे? असा अक्काचा ऐकायचा आणि काय करायचा? त्या राधाबाईसाठी आपण आपला धंदा सोडला आणि अक्कासाठी डॉली वहिनीनं सोडायचा. ते बाईचा पण विचार करा ना, आपल्या भाईला पण काही दिलबिल आहे का नाही? काय बोलला तो बुवा? आपल्या भाईच्या जीवाला धोका आहे. अरे अंड्यावर बोटावर नातो तो आपला भाई. आपल्या भाईला धोका म्हणजे काय? नक्कीच आपल्याला कोणीतरी फुटलाय. त्याशिवाय भाईला कोणी धोका देऊ शकत नाही. आपल्याला कोणीतरी फुटलाय. अरे बाईला काय होणार आहे आणि काय झालं तर बाई करेल ना हँडल. काय येण्यासारखं चाललंय? गब्बर, आपण एवढं सिरियस डिस्कशन करतोय, ह्या काय येण्यासारखं करतो? काय करतो तू सत्या? आपला धंदा आहे ना, कब्जा करायला बघताय. कब्जा कोणीतरी. अरे अरे काय चाललंय का तुझं? अक्का, काय झालं वहिनी? अक्का आहेत का घरात? मला त्यांना भेटायचं. हो आहेत ना. बरं काय सगळं तू अक्काला बोलायचा. येते अक्का. अक्का, काय येते. अक्का, कोण उलटलंय? कशाला आवाज दिला? महत्वाचं बोलायचं. मला लय काम आहेत. देवापेक्षा महत्वाची आहे. बोला. तुम्ही जे काही करताय ना त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे बसा ना, मी सविस्तर सांगते काय ते. सांगितलं ना, मला लय काम आहेत. 1 मिनिट. मी खास तुमच्याशी बोलायला आली आहे आणि तुम्ही असे कामाचे रिझन्स देताय. इट्स नॉट फेअर. बरं नाही दिसत हे. त्यापेक्षा आपण आज शांतपणे बोलूया. कसं आहे, मला तुम्हाला काही गोष्टी नीट समजावून उलगडून सांगायच्या. डोंट वरी, मला सवय आहे त्याची. कारण कॉलेजमध्ये स्टुडंट्स नाही, मला असंच सांगावं लागतं. सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात का तर त्या त्यांच्या नीट लक्षात याव्या. तुमच्या मनात जे काही चाललंय ना ते मला कळतंय, नीट समजलं. आणि त्यामुळे मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायला आली. मी डॉक्टर मोनिका श्रीखंडे. एकदा जर का एखादी गोष्ट ठरवली तर ती करतेच. आणि इथे तर प्रश्न माझ्या प्रेमाचा आहे. ही धमकी समजायची? नाही 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 नाही, धमकी नाही, वॉर्निंग समजा.
आता फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. हे सगळं जे काय ना तुम्ही ज्योतिषी, पत्रिका, कुंडली, ह्या सगळ्याचा काही एक उपयोग नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही मला आणि देवांना वेगळं करू शकत नाही, कारण मी आणि देवा एकच आहोत. आणि याचं कारण काय माहिती? प्रेम. कसा शब्द वाटतो ना ऐकायला, पण याची ताकद खूप मोठी. परमेश्वरावर विश्वास तर आहेच तुमचा. राधाकृष्ण माहिती आहे? राधाकृष्ण कोण होते? काय नातं होतं त्यांच्यात? काहीच नाही. प्रेमाचं नातं होतं आणि खूप पवित्र. आणि अख्खं जग त्या पवित्र नात्याची पूजा करतं. जसं राधाकृष्णामध्ये राधेचं नाव आधी येतं ना, तसंच देवावर संकट यायच्या आधी ते माझ्यावर येईल. मी देवाची साथ फक्त सुखात नाही तर दुःखात पण देणार. सगळ्यात सुंदर पवित्र काय असतं? परमेश्वर. त्याही पेक्षा सुंदर आणि पवित्र प्रेम. आणि प्रेमात माणूस काहीही करू शकतो. काही. एवढा विश्वास स्वतःवर? नाही, स्वतःवर, माझ्या प्रेमात. एवढा विश्वास माझा माझ्या प्रेमावर. त्यामुळे तुम्ही आता तरी सुधरा. सजेशन देते. हे सगळं जे काही ज्योतिष, कुंडली, पत्रिका, हे सगळं द्या सोडून. कारण तुम्ही कितीही प्रयत्न जरी केलात ना तरी तुम्ही मला आणि देवाला वेगळं करू शकत नाही. ते काय म्हणलं? राधा कृष्ण. ऐकायला जरा बरं वाटलं. काय आहे, तुमचा देवावर विश्वास नसला तरी देवाच्या गोष्टीवर विश्वास आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. आणि आता राहिला प्रश्न या देवा. तू आज आलीयस पण मी त्याला लहानाचं मोठं केलंय. एखादं संकट याच्यावर येणार आहे याची साधी भनक जरी मला लागली ना तर मी जीवाची पर्वा न करता त्याला सामोरं जाईल आणि त्याचं रक्षण करीन. आणि हा आहे मला नशिबावर विश्वास आहे. आणि ह्या तळ हातावरच्या रेषा आहेत ना ते माणसाचं नशीब घडवतात पण आणि बिघडवतात पण. कळलं का? अक्का, मी हातावरच्या रेषांवर नशीब मोजणाऱ्यातली नाहीये. मी स्वतः नशीब घडवणाऱ्यातली आहे. आणि नशीब तर त्यांचं पण असतं ना ज्यांचे हातच नसतं. हरकत नाही. त्यानिमित्ताने निदान तुम्हाला प्रेमाची ताकद तरी कळेल. सत्य, ह्यांच्या गुरुजींनी माझी आणि देवांची पत्रिका बनवली आहे ना? जरा आणता प्लीज. करा. आता कितीही प्रयत्न करा, कितीही ताकद लावा, कितीही डोकं वापरा, आय प्रॉमिस यू तुम्ही काहीही करू शकणार नाही. अहो, तो परमेश्वर पण हरतो प्रेमापुढे. तुम्ही तर साध्या माणूस आहात, त्यामुळे जिंकणार प्रेम. तुमचा अभ्यास थोडा कमी पडतोय डॉक्टरीन बाई. मी फक्त माणूस नाही तर याची बहीण आहे. आणि मी आता बघतेच ना या प्रेमाच्या लढाईत कोण जिंकत ते, तू की मी.